नमस्कार मित्रांनो, आज आपण स्टार्ट करणार आहे एक नवीन टॉपिक डिव्हिजिबिलिटी टेस्टचा. त्याचं नाव आहे डिव्हिजिबल बाय 9. आता बघा, हा जो टॉपिक जो आहे डिव्हिजिबल बाय 9, हा टॉपिक डिपेंड आहे डिव्हिजिबल बाय 3 ह्या रूलवर. ठीक आहे, हा डिपेंड आहे डिव्हिजिबल बाय 3 ह्या रूलवर. डिव्हिजिबल बाय 3चा रूल काय होता? सम ऑफ द डिजिट डिवाइड बाय 3. आता डिव्हिजिबल बाय 9चा रूल काय आहे आपल्याकडे? सम ऑफ द डिजिट डिव्हिजिबल बाय 9. म्हणजे आपल्याकडे जे नंबर आहे त्या नंबरची ॲडिशन सम ही डिव्हिजिबल असली पाहिजे 9ची. 9चा असेल तरच तो डिव्हिजिबल असणार पूर्ण त्या नंबरचा. ओके, जसं की बघा आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत 2 क्वेश्चन्स. पहिला आपण एक फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. पहिला तुम्हाला क्वेश्चन दिला आहे या ठिकाणी 5, 7, 6, 9. इथे पहिला आपण याची करणार आहे सम. याची सम तुम्हाला भेटणार 5 + 7 + 6 + 9. ठीक आहे, तुम्हाला त्यांची सम काय भेटणार? 5 + 7 12, 12 + 6 18 आणि 18 + 9 27. आता हा जो 27 जो आहे हा 27 डिव्हिजिबल आहे 9चा. ओके, म्हणजे याचं तुम्ही जर डिव्हिजन केलं तर 9 3 जा 27, रिमाइंडर तुम्हाला भेटतो ह्या ठिकाणी 0. आता ह्या सम ऑफ द डिजिट जी आहे ही तुम्हाला 3 भेटलं, म्हणजे डिव्हिजिबल बाय 9 आहे, रिमाइंडर 0 भेटत आहे. म्हणजेच आपल्याकडे जो नंबर जो दिला 5 7 6 9 हा पण नंबर जो आहे हा 9चा डिव्हिजिबल आहे. ओके, म्हणजे तुम्हाला डिव्हिजिबल बाय 9साठी फक्त इथं लक्षात ठेवायचं आहे की सम ऑफ द डिजिट 9चा डिव्हिजिबल असला पाहिजे किंवा 9चा मल्टिपल असला पाहिजे किंवा तो 9ने डिवाईड झाला पाहिजे. ओके, जसं की आता अजून एक क्वेश्चन जो आहे तुमच्या स्क्रीनवर दिलेला 117. आता 117 हा जो नंबर जो आहे यात 1 + 1 + 7 याची सम, ही सम तुम्हाला भेटते ह्या ठिकाणी 9. आता हा जो 9 जो आहे हा डिव्हिजिबल आहे 9चा, म्हणजे याचं तुम्हाला कोशंट भेटणार 1 आणि रिमाइंडर भेटणार ह्या ठिकाणी 0. आता याचं कोशंट 1 रिमाइंडर 0 म्हणजे हा सम जे आहे हे सम आहे 9चा डिव्हिजिबल. म्हणजेच आपल्याकडे हा जो नंबर जो दिलेला आहे 117 हा पण नंबर आहे 9चा डिव्हिजिबल. ओके, तर असा आपला एक व्हिडिओ होता डिव्हिजिबल बाय 9च्या बद्दल, ज्यात आपण नाही का डिव्हिजिबल बाय 9साठी सम ऑफ द डिजिट जी आहे 9चं डिव्हिजिबल असलं पाहिजे. जसं आपण याच्या पहिले जो व्हिडिओ घेतला होता, तुम्ही थोडीशी मागची व्हिडिओ इकडं रिवाईज करा डिव्हिजिबल बाय 3चा. त्यात नाही का तुम्हाला दिलं होतं की डिव्हिजिबल बाय 3साठी पण सम ऑफ द डिजिटच लागेल, फक्त इथे डिव्हिजिबल बाय 3 असेल नंबर तो. ठीक आहे, सम केल्यानंतर फक्त हे 2 रूलमध्ये काही तुम्ही कन्फ्यूज नका होऊ. याला प्रॅक्टिस करा आणि काही डिफिकल्टीज तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.